बघा पुढची ब्रेकिंग न्यूज बघा। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, ते आघाडीवर आहेत। संभाजीनगरमध्ये तर खरं तर तिरंगी लढत झाली होती। संदीपान भुमरे जे विद्यमान मंत्री आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, आणि एमआयएमचे इम्तियाज जलील या तिरंगी लढतीमध्ये आता पहिला कल जो येतोय संभाजीनगरमध्ये, तर चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असल्याचं दिसतंय। चंद्रकांत खैरे हे माजी खासदार आहेत आणि ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। चंद्रकांत खैरेने होम हवन देखील काल केलं होतं, विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला होता। तर आपण बघतोय शिरूर मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। बघा साम टीव्हीवर तुम्हाला सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल पाहता येत आहेत। सगळ्या निकालांची अपडेट्स तुम्हाला साम टीव्हीवर बघायला मिळत आहेत। बघा शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, तिकडे संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, माजी खासदार आहेत। संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झाली होती। शिरूरमध्ये देखील काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, बघा कल हाती यायला सुरुवात झालेली आहे। शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील त्यांच्या विरोधात आहेत। बघा बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची आघाडी जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। बारामतीमध्ये नणन विरुद्ध भावजाई अशी लढत झाली होती, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे। आता आपण बघतोय जो कल हाती आलाय त्यामध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत। पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढत इथं झाली होती। अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सगळा कौटुंबिक लढत इथं पाहायला मिळाली होती। त्यामुळे सुप्रिया सुळे या सध्या आघाडीवर असल्याचा कल आहे। बघा चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या धानोरकर आघाडीवर आहेत, तर सुधीर मुनगंटीवार जे विद्यमान मंत्री आहेत भाजपचे उमेदवार ते पिछाडीवर आहेत। एक्झिट पोलमध्ये देखील धानोरकर यांचा विजयाचा अंदाज वर्तवण्यात होता। आता आपण जो कल हाती आलाय त्यामध्ये बघतोय आपण काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत। नागपूरमध्ये विद्यमान भाजपचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आघाडीवर आहेत। विकास ठाकरे पिछाडीवर आहेत जे काँग्रेसचे उमेदवार आहेत। नागपूरची लढत देखील महत्त्वाची आहे। पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत। पुण्यातली लढत देखील महत्त्वाची आहे। भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत। तर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी कालपासूनच कोथरूडमध्ये बुंदीचे लाडू देखील बनवायला सुरुवात केली होती, विजयाचा विश्वास व्यक्त केला होता। जालन्यातून रावसाहेब दानवे जे केंद्रीय मंत्री आहेत विद्यमान ते आघाडीवर आहेत, भाजपचे उमेदवार आहेत ते। बघा मराठवाड्यातला आता पहिला कल आपल्या समोर येतोय, दुसरा कल आहे संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर होते, तर त्याच्या शेजारचाच जिल्हा जालना आहे। जालन्यातून रावसाहेब दानवे जे विद्यमान मंत्री देखील आहेत, केंद्रीय मंत्री आहेत भाजपचे, ते आघाडीवर आहेत। मराठवाड्यातला हा दुसरा कल आहे बघा।